आजच्या वाढत्या पेट्रोलच्या दराने सर्वसामान्य माणसाला वीट आणलाय। त्यामुळे आता सर्वसामान्य लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना आपल्याला दिसत आहे। पण जर आपण 90च्या दशकात खिशाला परवडणारी आणि भरपूर मायलेज देणाऱ्या मोटरसायकलचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर उभी राहते हिरो होंडाची CD100 मोटरसायकल। मोटरसायकल उत्पादनात अव्वल असलेली हिरो आणि होंडा या दोन एकत्रित कंपन्यांनी मिळून ही मोटरसायकल विकसित केली होती। त्यामुळे या दोन्ही कंपन्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली होती। परंतु यशाच्या शिखरावर पोहोचता पोहोचता हिरो आणि होंडा या दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या कशा झाल्या, काय आहे या दोन्ही कंपन्यांचा इतिहास, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर या गोष्टीची माहिती घेणार आहोत। अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण आजचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी समीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो क्लिअर कट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। पहिले आपण जाणून घेऊया हिरो या कंपनीबद्दल। हिरो या कंपनीची सुरुवात ब्रिजमोहनलाल मुंजाळ आणि त्यांच्या भावांनी मिळून केली। बँकेतून 50,000 लोन घेऊन त्यांनी सायकल पार्टचं पहिलं युनिट 1956 मध्ये लुधियाना येथे चालू केलं, ज्याचं नाव होतं हिरो सायकल। सगळं व्यवस्थित चालू असताना या भावंडांना असं लक्षात आलं की सायकलचे पार्ट बनवण्यापेक्षा आपण सायकलच मॅन्युफॅक्चर केली तर, आणि असा विचार करून त्यांनी त्यांच्या सायकल बाजारात आणल्या आणि 1966 पर्यंत 1 लाख सायकल वर्षाला बनवून सायकल इंडस्ट्रीमध्ये धूम करून टाकली। म्हणजे जी कंपनी दिवसाला 25 सायकल बनवत होती तीच कंपनी 1966 पर्यंत दिवसाला 18,500 सायकल बनवू लागली। हा एक खूप मोठा विक्रम होता, जो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नोंदविण्यात आला। हिरो कंपनी मार्केटमध्ये आपल्या जबरदस्त सायकलमुळे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात चर्चेत राहिली। आता बघूया होंडा या कंपनीचा इतिहास। होंडा ही हिरोपेक्षा जुनी कंपनी आहे, ज्याची सुरुवात जपानमध्ये राहणाऱ्या सोचिरो होंडा यांनी केली होती। ते सुरुवातीला एका गॅरेजमध्ये साफसफाईचे काम करत होते, त्यातच त्यांनी मेकॅनिकचं काम शिकलं। काही वर्ष हे काम केल्यानंतर त्यांनी पिस्टन रिंग बनवण्याची कंपनी चालू केली। सगळं सुरळीत चालू असताना त्या काळी जपान हा वर्ल्ड वॉर 2 चा सहभागी बनला आणि त्याच वॉरमध्ये शत्रूच्या हल्ल्याने त्यांची ही कंपनी नष्ट झाली। पण खचून न जाता सोचिरो होंडा यांनी पुन्हा ही कंपनी उभी केली। परंतु 1946 मध्ये नानकाई मेगा थ्रस्ट भूकंपाने धुमाकूळ घातला होता, त्यातच ही कंपनी राख झाली। या घटनेमुळे मात्र सोचिरो होंडा पूर्णपणे खचून गेले, कारण त्यांच्याकडे ही कंपनी उभी करायला पैसे देखील नव्हते। त्यामुळे त्यांनी या कंपनीचे ॲसेट टोयोटा कंपनीला 4,50,000 येन मध्ये विकून टाकले आणि त्या पैशाने होंडा रिसर्च इन्स्टिट्यूट ची स्थापना केली। त्यावेळी त्यांच्या अशा लक्षात आलं वर्ल्ड वॉर 2 मध्ये आणि भूकंपामुळे जपानमध्ये इतकी गरिबी आली आहे की लोक सायकलवर आणि पायी फिरत होते। ते दृश्य बघून त्यांना एक आयडिया आली की सायकलला एक छोटंसं इंजिन जोडलं तर, आणि त्यांची ही आयडिया कामी देखील आली। काही दिवसातच त्यांच्या स्वस्त बाईकची डिमांड मार्केटमध्ये खूप वाढली। त्यामुळेच त्यांनी 1949 मध्ये त्यांच्या होंडा रिसर्च सेंटरचं नाव बदलून होंडा मोटर्स हे ठेवलं। वेळेसोबत अपडेट होत होंडाने त्यांच्या नवीन बाईक्स बाजारात आणल्या, त्यामुळे पूर्ण जगात होंडाचं नाव झालं। आता बघूया हिरो आणि होंडा हे एकत्र कसे आले। हिरोचे फाउंडर ब्रिजमोहनलाल मुंजाल यांचं असं लक्षात आलं की बाहेरच्या देशात बाईकचं क्रेज जरा जास्तच आहे। त्यावेळी भारतात फक्त स्कूटर आणि लुना यांचं राज्य होतं। त्यावेळी भारतात बाईकला खूप स्कोप होता, त्यामुळे ब्रिजमोहनलाल मुंजाल यांनी मोटरसायकल इंडस्ट्रीमध्ये यायचं ठरवलं। पण हे इतकं सोपं नव्हतं, कारण त्यावेळी हिरोकडे ना तर बाईकची इंजिन बनवण्याची टेक्नॉलॉजी होती, नाही बाईक बनवण्याचा काही अनुभव। त्यामुळे ब्रिजमोहनलाल मुंजाल यांचं बाईक इंडस्ट्रीमध्ये यायचा मार्ग फार कठीण वाटत होता। यावेळी फक्त एकच मार्ग ब्रिजमोहनलाल मुंजाल यांच्याकडे होता, तो म्हणजे कुठल्या तरी विदेशी कंपनी सोबत टायअप करायचं, ज्यांच्याकडे इंजिन बनवायची टेक्नॉलॉजी सुद्धा असेल आणि बाईक बनवण्याचा अनुभव देखील असेल। त्यावेळी कुठलीही विदेशी कंपनी डायरेक्ट भारतात येऊन काम करू शकत नव्हती, परंतु गव्हर्नमेंटने अशी सूट दिलेली होती की जर कुठली भारतीय कंपनी विदेशी कंपनी सोबत भारतात काम करू इच्छित असेल तर ती करू शकते। याच गोष्टीचा फायदा घेऊन ब्रिजमोहनलाल मुंजाल यांनी जपानी कंपनी होंडाकडे आपलं प्रपोजल ठेवलं आणि होंडाने देखील वेळ न लावता लगेच प्रपोजल एक्सेप्ट केलं, कारण भारतासारख्या विशाल देशात आपला बिझनेस वाढवण्याची संधी स्वतःहून चालून आली होती आणि ही संधी होंडाला गमवायची नव्हती। त्यानंतर या दोन्ही कंपन्यांमध्ये हे अग्रीमेंट झालं की बाईकचं इंजिन होंडा बनवेल आणि बाईकची बॉडी हिरो बनवेल। यासोबतच ही देखील अट ठरली की भविष्यात या दोन्ही
कंपन्या एकमेकांच्या विरोधात प्रोडक्ट लॉन्च करणार नाही. यामुळे दोन्ही कंपन्या आनंदी होत्या, कारण हिरोला इंजिन मिळत होतं तर होंडाला भारतीय विशाल मार्केट. त्यानंतर लगेचच हिरो होंडाचा पहिला प्लांट हरियाणामध्ये चालू करण्यात आला आणि 1985 मध्ये आपली पहिली बाईक हिरो होंडा CD100 लॉन्च केली. लॉन्च होताच ही बाईक प्रचंड पॉप्युलर झाली. ती पॉप्युलर व्हायचं कारण म्हणजे स्कूटर आणि लुनापेक्षा लोकांना बाईक जास्त आकर्षित वाटत होती आणि तिचं मायलेज देखील स्कूटर आणि लुनापेक्षा जास्त मिळत होतं. त्यामुळे लोकांच्या खिशाला देखील ही बाईक खूप परवडत होती. या कंपनीची टॅगलाईन देखील खूप आकर्षक होती, फील इट, शट इट आणि फॉरगेट इट. म्हणजेच पेट्रोल भरा, टाकी बंद करा आणि विसरून जा. या बाईकला लोकांची पसंती मिळायचं हेही कारण होतं. ही बाईक सर्वसामान्यांना व वर्कर्सला खरेदी करता यावी, त्यासाठी तिची किंमत देखील खूप कमी होती. त्यामुळे तिची मार्केटमध्ये खूप डिमांड वाढली आणि विक्रीही खूप जास्त होऊ लागली. त्यानंतर कंपनीने अजून नवीन बाईक बाजारात आणल्या. हिरो होंडा स्लिक, हिरो होंडा CD100 SS आणि हिरो होंडा CD100 डिलक्स. यासोबतच स्प्लेंडर, पॅशन प्रो आणि CD डिलक्स या गाड्यांनी देखील तेवढीच प्रसिद्धी मिळवली. पण काही वेळानंतर जपानच्या करन्सीमध्ये वाढ झाली. त्यामुळे जे पार्ट्स जपानकडून एक्सपोर्ट होत होते ते आता थोडे महाग भेटू लागले. त्यामुळे हिरो होंडाला स्वस्त बाईक बनवणं थोडं अवघड होत चाललं होतं. सोबतच कॉम्पिटिटर्स देखील वाढले होते. तरी सुद्धा हिरो होंडाने बराच काळ आपल्या बाईक नुकसानमध्ये सेल केल्या, पण बाईकची किंमत वाढवली नाही. नंतर 1990 मध्ये डॉलरची किंमत रेग्युलेट झाली. तेव्हा कंपनीला पुन्हा चांगले दिवस आले आणि हिरो होंडाचा मुनाफा 10 मिलियन पेक्षा जास्त झाला. त्या काळात हा खूप मोठा प्रॉफिट होता. त्यानंतर हिरो होंडाने आपल्या बाईक EMI वर देणं चालू केलं. त्यामुळे हिरो होंडाच्या बाईक घराघरात पोहोचल्या. पण हिरो आणि होंडा या दोन कंपन्या बाहेरून जरी खुश वाटत असल्या तरी आतमधून मात्र त्यांच्यात खूप वादविवाद चालू होते. त्याचं कारण होतं हिरो होंडाच्या बाईक बाकी इतर देशात सेल करण्यावरून. पण होंडा पहिल्यापासूनच बाहेरच्या देशात प्रचलित कंपनी होती, जी पहिल्यापासूनच बाहेरच्या देशात आपल्या बाईक्स एक्सपोर्ट करत होती. जेव्हा हिरो कंपनीने बाहेर मार्केटमध्ये आपल्या बाईक एक्सपोर्ट करायचा विषय काढला तेव्हा होंडा त्यांच्या विरोधात उभी राहिली, कारण त्यांना भीती होती जर हिरो होंडाच्या बाईक बाहेर देशात गेल्या तर त्यांचं होंडाचं सेल कमी होऊन जाईल. होंडा कंपनीला वाटत होतं की हिरो होंडा फक्त बांगलादेश, नेपाळ आणि भूतान पर्यंतच सीमित राहिल्या पाहिजे. या कारणामुळे दोन्ही कंपन्यांचे संबंध खराब होऊ लागले. यामध्ये हिरोला प्रॉब्लेम जास्त होणार होते, कारण हिरो फक्त बाईकची बॉडी बनवत होता, पण इंजिनसाठी मात्र अजूनही होंडावरच डिपेंड होता. पण त्यांच्या वाढत्या मतभेदामुळे त्यांचं हे कोलॅबोरेशन जास्त दिवस चालणार नाही हे हिरोला समजलं होतं. त्यामुळे हिरोने इंजिनियरची एक टीम बनवली आणि इंजिन डेव्हलप करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र ही गोष्ट होंडाला आवडली नाही आणि या दोघांमधले संबंध अजूनही खराब झाले. याचं कारण हे देखील होतं की होंडा हिरोकडे बाहेर देशात बाईक सेल करण्याकरिता खूप जास्त रॉयल्टीची डिमांड करू लागला. त्यासोबतच त्यांच्यामध्ये झालेल्या अग्रीमेंट नुसार एकमेकांच्या विरोधात बाईक्स लॉन्च नाही करणार. पण होंडाने ही गोष्ट न पाळता 1999 मध्ये आपली सेपरेट कंपनी उभी केली. तिचं नाव होतं होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि तशाच बाईक भारतात लॉन्च केल्या जशा हिरोच्या बाईक होत्या आणि जवळजवळ त्याच किमतीत. त्यामुळे हिरोचे कस्टमर वाटले गेले आणि हिरोचं खूप नुकसान होऊ लागलं. होंडाला मात्र दोन्ही बाजूने फायदाच होत होता, हिरोकडून आणि दुसरी स्वतःच्या होंडा कंपनीकडून. त्यामुळे 2010 मध्ये दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या झाल्या आणि हिरोने होंडाकडून त्याचे 26% शेअर $1.2 बिलियन मध्ये विकत घेतले आणि हिरोने आपलं नाव बदलून हिरो मोटो कॉर्प हे केलं आणि सगळ्या गोष्टी स्वतःच हँडल करू लागला. पण वेगळं होताना एक ॲग्रीमेंट झालं की 2014 पर्यंत होंडा हिरोला टेक्निकल मदत करत राहील आणि 2014 पर्यंत आपल्या बाईक हिरो होंडा याच नावाने बाजारात आणल्या जातील आणि त्या बदल्यात हिरोला होंडा या कंपनीला रॉयल्टी बोनस द्यावं लागेल. वेगळे झाल्यानंतर हिरो समोर खूप मोठं चॅलेंज होतं, कारण त्यांच्याकडे ना तर R&D सेंटर होतं, ना कुठलं इंजिन मॅन्युफॅक्चर प्लांट होता, ना होंडा सारखी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होती. या सगळ्यांवर मात करत 2014 मध्ये राजस्थानमधील निमराणामध्ये आपली पहिली प्रोडक्शन युनिट उभी
केली आणि 2016ला जयपूरमध्ये R&D सेंटर देखील उघडलं आणि सर्व्हिस नेटवर्क आणि सप्लाय चेन बनवण्यासाठी खूप सारी गुंतवणूक सुद्धा केली. पण आपल्याला माहितच आहे की हिरो पहिले सायकल बनवत होती, त्यामुळे लोकांचा विश्वास हिरोवर बसायला बराच वेळ लागला. आता बघूया सध्या या दोन्ही कंपन्यांची फायनान्शियल कंडिशन काय आहे. 2011 मध्ये होंडाची नेटवर्थ $55 बिलियन होती. ती आता 2023 मध्ये $45 बिलियन वर आली आहे, जिथे हिरोची नेटवर्थ 2011 मध्ये $7 बिलियन होती, जी आता 2023 मध्ये $7.5 बिलियन आहे. ज्यावेळी हिरो आणि होंडा सोबत काम करत होते तेव्हा त्यांनी भारताचा 50% मोटरसायकल मार्केट कव्हर केलं होतं. पण आता होंडाकडे भारताचा 25% मोटरसायकल मार्केट आहे, तर हिरोकडे 35% मोटरसायकलचं मार्केट आहे. हिरो जेव्हा होंडापासून वेगळी झाली होती तेव्हा अशी चर्चा होती की आता हिरो मोटर्स संपली, पण सगळ्या अडचणींवर मात देऊन हिरो मोटर सगळ्यात जास्त मोटरसायकल बनवणाऱ्या कंपनीच्या यादीत आहे. आज तुमच्याही घरामध्ये हिरो किंवा होंडा यापैकी एका कंपनीची गाडी असेलच आणि ती तुमच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असेल. तसंच आपले क्लिअर कट मराठी हे चॅनल तुमच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनू शकतो. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.